नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2025 रोजी झालेल्या पेपर 2 हिस्ट्री विभागातील प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 68, मार्च 1757 मध्ये इंग्रजांनी भारतातील कोणती फ्रेंच वसाहत जिंकून घेतली? पर्याय चंद्रनगर, माहे, पांडिचेरी, कारकल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रनगर। प्रश्न क्रमांक 69, उद्योग विभागाची स्थापना रिकामी जागामध्ये तर उद्योग आयोगाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली। पर्याय 1904 आणि 1915, 1905 आणि 1916, 1906 आणि 1917, 1907 आणि 1918। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1905 आणि 1916। प्रश्न क्रमांक 70, 1765 मध्ये खालीलपैकी कोणत्या अधिकारात ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसा, पूर्व प्रांतात नागरी प्रशासनासोबत थेट महसूल गोळा करण्याची परवानगी मिळाली? पर्याय कोतवाली, निजामी, दिवाणी, अबवाई। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिवाणी। प्रश्न क्रमांक 71, आर्थिक सुधारणांच्या आशेवर असलेल्या मतदात्यांनी 1937च्या निवडणुकीत मतदान करताना प्रतापगड यूपीमध्ये कोणती कागदपत्रे जाळली? पर्याय जुर्मनामा, बेदखली, वकालतनामा, गिरवी खत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेदखली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, ज्ञानप्रसारक मंडळीची स्थापना रिकामी जागा यांनी केली? पर्याय जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दादाभाई नौरोजी यांनी ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना केली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, 1895 मध्ये रिकामी जागा यांनी भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दारात गंजलेल्या शेतकऱ्याचे पोस्टर उभारून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला? पर्याय आहे ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, नारायण मेघाजी लोखंडे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृष्णराव भालेकर। प्रश्न क्रमांक 74, तमाशा नावाच्या सुधारणावादी काव्याचे लेखक कोण होते? पर्याय धोंडू केशव कर्वे, धोंडीराम नामदेव कुंभार, तुकडोजी महाराज, विंदा करेंदीकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धोंडीराम नामदेव कुंभार। प्रश्न क्रमांक 75, 1931 मध्ये प्रशांतचंद्र माहौलीनोबिस यांनी कलकत्त्यात रिकामी जागाची स्थापना केली? पर्याय नॅशनल सॅम्पल सर्व्हे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांची स्थापना 1931 सालामध्ये प्रशांतचंद्र माहौलीनोबिस यांनी कलकत्ता येथे केली। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।